वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना सर्व ज्यावेळेस रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट त्यावेळेस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एमबीबीएस ऍडमिशन ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस जी शोधाशोध सुरू होते तो आपल्या मार्क्समध्ये कमी बजेटमध्ये आणि आपल्या गावाच्या आपल्या राज्याच्या शेजारी असणाऱ्या कॉलेजेसमध्ये एमबीबीएस साठी कुठे ऍडमिशन मिळू शकतं या संदर्भातला आज डिटेल व्हिडिओ मी आज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तेलंगणा एमबीबीएस कॉलेजमधील कंप्लीट इन्फॉर्मेशन ब्रोशर मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये संपूर्ण कॉलेजेसचे फोटो, कॉलेजेसचा डिटेल्स, त्याचं नेम, लोकेशन, इस्टॅब्लिशमेंट, त्याचं फी स्ट्रक्चर, लास्ट इयरचा कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ 2025चा आणि कंप्लीट गायडन्स, ॲक्युरेट, अपडेटेड आणि रिलायबल इन्फॉर्मेशन मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक हा जो व्हिडिओ बनवणार आहे तो जस्ट ज्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएस ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामधल्या कट ऑफच्या खाली येणार आहे. एक्झाम्पल यावर्षी आपण 485 हा कट ऑफ पकडला तर 485 पासून ते 400 पर्यंत स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असणार आहे. आपण याच्यामध्ये अॅक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि लेटेस्ट रिलायबल अपडेटेड इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये एक्सपर्टचा पर्सनलाइज सपोर्ट घेतलेला आहे. त्याचबरोबर ऍडमिशन असिस्टंट आणि ट्रस्टेड हजारो जणांचा ट्रस्ट केलेला असा हा आपला चॅनल आहे. या माध्यमातून आपण सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज पहिलं जे कॉलेज आहे ते म्हणजे अपोलो मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हैदराबाद. या ठिकाणी या कॉलेजची स्थापना 2012 साली एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेज असून याचा जो ऍड्रेस आहे आणि याची फीस 13 लाख रुपये आणि जो इयरली इनटेक आहे तो 150 एवढा असून पहिल्या राऊंडमध्ये 499 आणि हा रँक आहे आणि त्यानंतर जो दुसरा राऊंड आहे त्यामध्ये 485 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 484 एवढा कट ऑफ असणारं हे कॉलेज आपल्याला उपलब्ध आहे. हे फिल्मनगर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी अपोलो हेल्थ सिटी या नावाच्या कॅम्पसमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. बऱ्याच अंशी यामध्ये जर आपण सर्वांना डिटेल्स माहिती झालं तर या कॉलेजचा फोटो हे सर्व प्रकारचे फोटो सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये आपण याचबरोबर या ठिकाणी असणारे जे तुम्हाला लोकॅलिटी आहे हे लोकेशन सुद्धा आपल्याकडे शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे एबीसीडी नुसार आपण हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तर हे कॉलेज जे आहे ते अरुंधती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दुंडीगल या ठिकाणी असणारे हे कॉलेज आहे. याची स्थापना 2023 साली झालेली आहे. 2023 साली याची स्थापना झालेली असून 11,55,000 याची फीज आहे. इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी 150 असून 456, 458 आणि 453 हा राऊंड वाईज 3चा कट ऑफ आहे. बिसाइड MLRIT दुंडीगल मेडिकल या ठिकाणी हे कॉलेज असले आहे आणि त्याचबरोबर या कॉलेजमध्ये फोटोंचा जो या ठिकाणी हॉस्पिटलचा इन्स्टिट्यूटचा फोटो आणि लोकॅलिटी आणि ह्या सर्वातली डिटेल्स गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते मित्रांनो सर्वात महत्वाचं कॉलेज आहे भास्कर मेडिकल कॉलेज येनकपल्ली या ठिकाणी हे जे कॉलेज आहे इस्टॅब्लिश याची 2005 साली आहे. 11,55,000 फीज आहे आणि या ठिकाणी 471 पहिल्या राऊंडला, 472 दुसऱ्या राऊंडला आणि 470 हा कट ऑफ आपल्याला लास्ट इयरचा आहे. भास्कर मेडिकल अँड भास्कर जनरल हॉस्पिटल या नावाने फेमस हॉस्पिटल आहे. या ठिकाणी हा कॉलेजचे फोटो तुमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे चलमेंडा आनंदराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करीमनगर असण्यामध्ये या टॉपच्या लोकॅलिटीमध्ये 2013 साली स्थापना झालेलं 13 लाख रुपये एवढी फीज असणारं हे कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध आहे. पहिल्या राऊंडमध्ये याचा कट ऑफ 455, 446 आणि 440 एवढा कट ऑफ आहे. या कॉलेजमधील आपल्याला हे फोटो आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू होतो त्यामध्ये ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये आपण 5,000 रुपये फीज घेतो. त्याचबरोबर तेलंगणा अदर स्टेटच्या प्रत्येक राज्यासाठी वेगळे 5,000 घेतो. हे 10,000 रुपये आपल्याला ह्याच्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग चार्जेस घेतो आणि यामध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑथेंटिकली डॉक्युमेंटेशन पासून ते प्रत्यक्ष कॉलेजवर पोहोचेपर्यंत असणारा सर्व बॅकअप जवळपास गेल्या वर्षी
78 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण मेरिटच्या बेसिसवरती MBBS ला ऍडमिशनला लावलेलं आहे. त्याचबरोबर कॅटेगरी सी मधून जवळपास 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हे फोटो आपल्याला चलमेंडा आनंदरावचे आहेत. त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे CMR मेडिकल कॉलेज अँड सायन्सेस खंडलकोया या ठिकाणी हे कॉलेज आहे. खंडलकोया या ठिकाणी हे कॉलेज आहे. हैदराबादमध्ये खंडलकोया हे कॉलेज कुठं आहे तर तुम्हाला सर्वांना महत्त्वाचं सांगतोय, आपल्याला पट्टणचेरूच्या जवळ या ठिकाणी तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये सिटीमध्ये असणारं 150 इंटेक असणारं आणि 11,55,000 रुपये फीज आहे आणि या ठिकाणी 2023 ची ह्याची स्थापना आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाचा टॉपिक, हे फोटो आपण सी आनंदरावचा बघू शकता. त्यानंतर ह्याचं जे लोकॅलिटीज वरती दिलंय डॉक्टर पटनाम महेंद्र रेड्डी हे जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट MBBS आहे. या ठिकाणचा हा तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी नंबर दिलाय 458 469 आणि 455 हा राऊंड 3 चा कट ऑफ आहे. 2019 साली स्थापना आहे. 11,55,000 एवढी फीज आहे आणि इनटेक कॅपॅसिटी आपल्याला 150 एवढी असल्यामुळे या ठिकाणी हे फोटो आपल्याला कॉलेजचे बघायला मिळतील. त्याची लोकॅलिटी प्रत्यक्षात या ठिकाणी आपले भरपूर सारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक महत्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे फादर कोलंबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वरंगळ. वरंगळ हे एक शहर आहे की ज्या ठिकाणी KUNRS म्हणजे काळोजी नारायणा राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस जी आहे आपली, जशी नाशिक युनिव्हर्सिटी MHSC आहे त्या पद्धतीने वरंगळ या ठिकाणी ही युनिव्हर्सिटी आहे. आणि या ठिकाणी 2 कॉलेजेस आहेत, एक तर प्रतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वरंगळ आणि दुसरा जो फादर कोलंबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वरंगळ. या ठिकाणी 2023 ची स्थापना असणारं हे कॉलेज आहे. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी महत्वाचं टॉपिक म्हणजे इनटेक कॅपॅसिटी 150 असून 11,55,000 एवढी फीज आहे. पहिल्या राऊंडमध्ये हे उपलब्ध नव्हतं, दुसऱ्या राऊंडमध्ये 440 आणि 436 एवढ्या कमी कट ऑफच्या आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. खरं तर हा वेळेनुसार हा चेंज होऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वरंगळ या ठिकाणी जी श्रीनगर कॉलनी आहे, हंटर रोड, BR नगर, वरंगळ, तेलंगणा या ठिकाणी हे कॉलेज आहे. या ठिकाणचा हे फोटो आहे. मी प्रत्यक्षात या कॉलेजच्या ठिकाणी गेलेलो आहे. एक्सलंट जो त्या ठिकाणी फॅकल्टी आणि पेशंट फ्लो वगैरे एकदम छान असणारं हे कॉलेज आहे. दुसरं त्यानंतर पुढचं आहे ते कामनेनी इन्स्टिट्यूट अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर हैदराबाद शहरामध्ये वसलेलं आणि त्या राज्यामध्ये असणारं अपोलो, भास्कर, कामनेनी, डेक्कन, मल्लारेड्डी आणि ममता अशा प्रकारच्या 5-7 कॉलेजची जे पहिली टॉपची लिस्ट आहे त्यामध्ये हे कॉलेज आहे. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना कामनेनी अकॅडमीचे 2 कॉलेजेस आहेत आणि हे जे आहे ते जे कॉलेज आहे ते LB नगर या ठिकाणी उपस्थित आहे. 13 लाख रुपये फीज आहे. 2013 सालीची स्थापना आहे. 481, 472 आणि 470 आणि त्यापुढे त्याचा ऑल इंडिया रँक सुद्धा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एवढा रँक येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच आहे आपले कामनेनीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी काही स्टुडंट्स आपले त्यामध्ये गेलेले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो कामनेनी नावाचं टॉपचं कॉलेज आहे हे राज्यामध्ये 4-5 नंबरचं कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन उपस्थित असू शकतं. दुसरं एक इन्स्टिट्यूट आहे नरकटपल्ली, कामनेनी इन्स्टिट्यूट ऑफ नरकटपल्ली. या ठिकाणी सुद्धा हे कामनेनीचं दुसरं इन्स्टिट्यूट आहे. याची स्थापना मात्र 1999 हे जुनं कॉलेज आहे आणि हे प्रायव्हेट MBBS आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 13 लाख रुपये एवढी फीज आहे. 200 ची कॅपॅसिटी आहे आणि 461, 453 आणि 442 अशा प्रकारचं या ठिकाणी. आणि हेच नालगोंडा डिस्ट्रिक्टमध्ये तेलंगणा स्टेट्समध्ये इंडियामध्ये असणारं हे कॉलेज आपल्यासाठी ऍडमिशनसाठी उपस्थित आहे. हे जुनं कॉलेज आहे. या ठिकाणचा फोटो जवळपास 100 ते 150 एकराचा कॅम्पस आहे. आणि या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला सेपरेट ओपन स्टेट्स काउन्सिलिंग प्रोसेस मधून जावं लागत असते. महावीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विकाराबाद या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रापासून अगदी पट्टणचेरूच्या आसपास इकडल्या बाजूला बऱ्यापैकी महावीर कॉलेजमध्ये जाण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी आहेत. या ठिकाणची सुद्धा 2016 सालीची स्थापना आहे. 11,55,000 नेहमीप्रमाणे आणि इनटेक कॅपॅसिटी जी आहे 150 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. हे शिवरेड्डी पेठ विकाराबाद रंगारेड्डी या ठिकाणी हे कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 452
आणि 448 एवढा स्कोर असणाऱ्या, त्याच्या पुढे त्याचा ऑल इंडिया रँक सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित याच्यामध्ये सर्व गोष्टी. महावीर विकाराबाद या कॉलेजबद्दलचा फोटो आपल्यासमोर उपस्थित आहे. हे महावीर विकाराबाद आहे, हे TRR कॉलेज आहे. TRR कॉलेज सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर महेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज पट्टणचोरीच्या जवळ मेढक नावाचं एक कॉलेज आहे. या मेढकमध्ये आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकते. स्थापना 2016ची आहे. 11,55,000 आणि 1,150 सीट्स उपलब्ध असणारं 457, 459 आणि 454 या ठिकाणी संगारेड्डीमध्ये पट्टणचेरू या ठिकाणी असणार हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा बऱ्यापैकी चांगलं कॉलेज आहे. याच कॉलेजचा दुसरा कॅम्पस एक सुरू होत आहे, त्याला राजा राजेश्वरी मेडिकल कॉलेज, हे फॉर वुमन. हे सुद्धा कॉलेज आपल्याला प्रायव्हेट या वर्षीपासून येणार आहे. या ठिकाणचं पॅकेज सर्वात स्वस्त आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल 150 किंवा 120-130 मार्क असते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकणार आहे. कॅटेगरी C मधून ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं ऍडमिशन आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती संपर्क करू शकतात. हे फोटो या प्रत्यक्ष कॉलेजला मी भेट दिलेले आपले विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ममता अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस बच्चूपल्ली. या ठिकाणी हे कॉलेज जे आहे, हे ममताचे 2 इन्स्टिट्यूट आहेत. त्यातलं हे टॉपचं आहे. तेलंगणा राज्यामधील टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये ममताचं नाव येतं आणि हे 2019 साली 12 लाख रुपये फीज आहे. इंटेक कॅपॅसिटी 150, 474, 471 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं. बच्चूपल्ली हैदराबाद या ठिकाणी हे कॉलेज आहे. आपल्यासाठी उपस्थित आहे. आपल्या सर्वांसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी मात्र मेरिट थोडी जास्त लागतं. हे टॉपचं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा व्हिजिट केलेलं आहे. अकॅडमी छान आहे. राज्यातल्या पहिल्या 5 कॉलेजमध्ये नाव येतं. ममता इन्स्टिट्यूटचे 2 कॉलेजेस आहेत. या ठिकाणी हे सर्व डिटेल्स आपण मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरं इन्स्टिट्यूट आता लगेच आपण घेतोय ते म्हणजे ममता मेडिकल कॉलेज खम्मम. खम्मम हे इन्स्टिट्यूट सुद्धा खूप छान आणि टॉपचं आहे, कारण ममता इन्स्टिट्यूट हे राज्यातील पहिल्या 5 ते 7 मध्ये नंबर येतो. ह्याची स्थापना सुद्धा 1998. हे जुनं आहे. 12 लाख रुपये फीज आहे. 200 इंटेक कॅपॅसिटी आहे आणि हे रोटरी नगर ममता रोड खम्मम या ठिकाणी हे कॉलेज आहे. 464, 456 आणि 459 हा या ठिकाणचा कट ऑफ आहे. आपल्या सर्वांसाठी ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला काळोजी नारायण राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ही कॉलेजचं इन्फॉर्मेशन देत असताना हा आमचं बुकलेट आहे स्वतःचं आमच्या करिअर मेकिंगचं. हे आमच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करणार. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन जर पहिल्याच राऊंडमध्ये ओपन होतं, ओपन फॉर ऑल संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी, नंतर रजिस्ट्रेशन होत नाही. हा सगळ्यात याची ब्युटी आहे. या गोष्टीची सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे पुन्हा होत नाही. बऱ्याच वेळा इकडे तिकडे सगळीकडे प्रयत्न करतात आणि नंबर लागत नाही. त्यावेळेस तुम्ही तेलंगणाचा विचार करता, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सीट उपलब्ध म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन संधी उपलब्ध नसते. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी आम्हाला नंतर फोन करतात की मला रजिस्ट्रेशन करायचं. एकदाच ओपन रजिस्ट्रेशन होतं. सर्वात छान हा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याकडे एकदा विद्यार्थी जॉईन झाला की त्याचं ऍडमिशन 100% होतं, कारण नंतर गर्दी तिकडे पडत नाही. मेडिसिटी इन्स्टिट्यूट ऑफ घनपूर मेडिकल सायन्सेस घनपूर या ठिकाणी सिटीमध्ये, हार्ट ऑफ द सिटीमध्ये असणार हे कॉलेज आहे. 2002 ची स्थापना आहे. जवळपास 12 लाख रुपये फीज आहे. 150 इंटेक कॅपॅसिटी आहे. 467, 466 आणि 456 घनपूर व्हिलेज मेडचल मंडल या ठिकाणी हे कॉलेज आहे. या कॉलेजचे फोटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. मेडिसिटी हे जुनं कॉलेज आहे. PG सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. आपले खूप सारे स्टुडंट्स या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी जर मॅनेजमेंट कोटा घ्यायचा असेल तर हाय बजेट असतं. MNR मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल संगारेड्डी हे सुद्धा सोलापूरकडून जाताना संगारेड्डी प्रथमतः लागतं. हे प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे. या ठिकाणची स्थापना 2002 साली आहे. 13 लाख रुपये फीज आहे. 150 सीट्स आहेत आणि 453, 459 आणि 440 एवढा या ठिकाणचा कट ऑफ राऊंड 3 मध्ये 1, 2, 3 मध्ये आहे. MNR फसलवाडी नरसापूर रोड संगारेड्डी या ठिकाणी हे स्थित असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 13 लाख रुपये एवढी फीज आहे. या कॉलेजमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे. खूप छान कॉलेज आहे. कॅम्पस खूप मोठा आहे. जवळपास पेशंटचा फ्लो पण एकदम जबरदस्त आहे आणि हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे सिच्युएटेड असणार हे कॉलेज आहे. त्यानंतर पुढचा जो आहे ते म्हणजे निलिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मेडचल हे हार्ट ऑफ द सिटीमध्ये हैदराबादमध्ये असणारं हे शहर आहे. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. 150 सीट्स आहेत.
परंतु ओपन फॉर ऑल साठी 120 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. हे लक्षात घ्या. सर्वात बऱ्यापैकी जास्त सीट्स आहेत, 120 नाही सांगता येणार, जवळपास 60 ते 70 सीट्स आपल्याला. त्यामुळे इकडलं मेरिट कमी आहे. या ठिकाणी 15 लाख रुपये एवढी फीज आहे. या ठिकाणी आपल्याला दिसेल 15 लाख रुपये फीज आहे. 2023 ची स्थापना आहे. या ठिकाणी प्रतिम हे जे काही निलिमा इन्स्टिट्यूट, त्या निलिमा स्वतः मॅडम आहेत, त्यांच्या माझा मी त्यांना भेटलेलो आहे. खूप छान माणसं आहेत आणि जबरदस्त डीम्ड युनिव्हर्सिटी सारखं हे युनिव्हर्सिटी आहे. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. 417, 411 आणि 384. पहा, 2,42,681, 15 लाख रुपये पर इयर फीज मध्ये आपल्याला होत आहे. आणि जो कॅम्पस आहे तो जबरदस्त कॅम्पस आपल्याला पाहायला मिळत असतो. एकंदरीत या कॅम्पसमध्ये आपण गेल्यानंतर शिक्षण घ्यावंच असं वाटतं. खूप एक्सलंट आणि खूप खर्चिक आणि बजेट खूप छान असणारं मेडिकल कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला अभ्यास करून शिक्षण घ्यायचं असेल तर 100% लो स्कोअरमध्ये निलिमामध्ये ऍडमिशन मिळण्याची शक्यता असते. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये हा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंबहुना आम्ही प्रत्येक पीडीएफच्या खाली नंबर दिलेला आहे. 9421066225 9511791310 या नंबरवरती तुम्ही संपर्क केल्यास आमची टीम तुम्हाला सर्व गोष्टी दाखवू शकते. आता सर्वात महत्वाचा हा जो टॉपिक आहे तो दुसरा एक राहिला, ते म्हणजे आपण जो निलिमा इन्स्टिट्यूटचा फीस स्ट्रक्चर बघितलं. त्या ठिकाणी 15 लाख रुपये आणि 384 एवढा या ठिकाणचा कट ऑफ तिसऱ्या राऊंडचा आहे. चौथ्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा कमी झालेला आहे मित्रांनो. नोहा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद RR रंगारेड्डी या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे. जवळपास या रंगारेड्डीमध्ये म्हणजे आपल्याकडच्याच बाजूला हे नोहा 2024 ची स्थापना आहे. म्हणजे 1 ते 2च वर्ष झालं. 15 लाख रुपये फीज आहे. 150 इंटेक आहे. ह्याचा सुद्धा राऊंड सर्वात कमी असू शकतो. अब्दुलपूर मेट रंगारेड्डी या ठिकाणी हे कॉलेज आहे. तेलंगणामधील या कॉलेजबद्दल आपल्याला स्टडी करायचं असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला देण्याचा आपण प्रयत्न करूया. हे कॉलेज सर्वात लेटेस्ट असल्यामुळे तुम्हाला हे फोटो सुद्धा एकदम एक्सलंट दिसते. नोहा मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल. त्यानंतर पुढचं जे आहे ते प्रतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करीमनगर. प्रतिमा इन्स्टिट्यूट, प्रतिमाचे 2 इन्स्टिट्यूट आहेत. प्रतिमा इन्स्टिट्यूट करीमनगर, प्रतिमा वरंगळ. प्रतिमा करीमनगर हे जुना कॅम्पस आहे. ह्याची स्थापना 2001 साली आहे. 12 लाख रुपये फीज आहे. 250 सीट्स आहेत लक्षात घ्या. 456, 452 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये इथं सीट उपलब्ध नव्हतं. हा जो आहे तो कॅम्पस जो आहे तो कॅम्पस आपल्याला करीमनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हैदराबाद मधील सगळ्यात टॉपचं कॉलेज आपण याला म्हणता येऊ शकणार आहे. हे कॉलेजचे फोटो आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रतिमा रिलीफ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे स्वतः प्रतिमा मॅडमशी सुद्धा मी संपर्कात होतो. मी त्यांना भेटलेलो आहे. या ठिकाणी MBBS प्रायव्हेट आहे. 150 सीट्स आहे. 11,55,000 फीज आहे. 2022 ची स्थापना आहे. नवीन कॅम्पस आहे आणि हे जे आहे ते वरंगळ या ठिकाणी आहे. वरंगळच्या ठिकाणी जे काही युनिव्हर्सिटी आहे त्यांची काही युनिव्हर्सिटी आहे काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आपण असं म्हणतो. या ठिकाणचे हे फोटो प्रतिमा इन्स्टिट्यूट रिलीफचे आहेत. प्रतिमा रिलीफ मध्ये आपले खूप सारे विद्यार्थी असतात. एका राऊंड मध्ये प्रतिमामध्ये 10 विद्यार्थी आपले कॅटेगरी C मधून जातात. मेरिट मधून तर अगदी खूपच जातात. बऱ्यापैकी RVN इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर सिद्दीपेठ मध्ये 2 कॉलेजेस आहेत. त्यातलं RVM एक कॉलेज आहे, दुसरं सुरभी एक आहे. यामध्ये सुद्धा MBBS आपण प्रायव्हेट म्हणतो. 2016 ची स्थापना आहे. 12 लाख फीज आहे. 250 सीट्स टॉपचं कॉलेज आहे. 454 हा त्याचा रँक आहे. 450 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 1 सीट शिल्लक नव्हतं. लक्ष्मकपल्ली विलेज सिद्दीपेठ या ठिकाणी तेलंगणामध्ये असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल हे फोटो बघा की या मेरिट सुद्धा म्हणजे आपल्याच मेरिटच्या खाली रँक सुद्धा तुम्ही पाहू शकता. SVS मेडिकल कॉलेज मेहबूबनगर खूप छान कॉलेज आहे. बघा एकदम टॉपचा आहे. या ठिकाणी पेशंट फ्लो मोठा आहे. हार्ट ऑफ द सिटी मध्ये आहे. 1999 ची स्थापना आहे. खूप जुनं कॉलेज आहे. 12,50,000 फीज आहे. इंटेक कॅपॅसिटी 150 आहे. 460 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सीट उपलब्ध नव्हतं. तेलंगणा मेहबूबनगर या ठिकाणी हे कॉलेज असणार टॉपचं आहे. एकदम एक्सलंट आहे. SVS मेडिकल कॉलेजमध्ये जायचं असेल तर निश्चित जावा. डीम्ड युनिव्हर्सिटी सारखं हे कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध आहे. सुरभी मेडिकल कॉलेज अँड
रिसर्च सेंटर सिद्दीपेठमध्ये मगाशी एक कॉलेज आपण पाहिलं होतं आणि आता एक MBBS प्रायव्हेट आहे. या ठिकाणचं जे ऍड्रेस आहे तो आपल्याला सिद्दीपेठ या ठिकाणी आहे. श्रीनगर कॉलनी सिद्दीपेठ या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट 2019 आहे. 11,55,000 फीज आहे. इंटेक कॅपॅसिटी 150 आहे. 459, 445 आणि 437 हा आपला कट ऑफ आपल्याला ह्या कॉलेजचा पाहायला मिळतोय. हे सर्वात कमी कट ऑफ असतं. थोडंसं 60 किलोमीटर हैदराबाद पासून बाजूला जावं लागतं. हे थोडंसं कॉलेज स्वरूपी छान आहे. ज्यांना कॅटेगरी सी मधून घ्यायचं त्याला 75 ते 80 लाखाच्या बजेटमध्ये इकडे आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार आहे. त्यानंतर TRR इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पट्टणचेरू हे आपल्या साईडला आहे. हे छान कॉलेजेस आहे. हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे. आपले दरवर्षी खूप सारे विद्यार्थी असतात. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2020 ची स्थापना आहे. 11,55,000 फीज आहे आणि 150 सीट्स आहेत. 450, 442 आणि 437 हा कट ऑफ आहे. संगारेड्डी मध्ये असणारे हे कॉलेज पट्टणचेरू या विभागामध्ये मंडलमध्ये येत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा फोटो आहे. प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन यांचे प्रिन्सिपल किंवा त्यांचे सर्व जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्याबरोबर आपला वैयक्तिक संपर्क आहे. कॉलेज नेम बद्दल बघायला गेलं तर आयान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. 4 आहेत. आयान, शादान, डेक्कन आणि VRK हे 4 कॉलेजेस जे आहेत ते आपल्या 29 कॉलेजपैकी 4 कॉलेजेस आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमधले मुस्लिम मायनॉरिटीचे. या ठिकाणी फीज आपल्याला 12,50,000 रुपये. 2018 सालीची स्थापना आहे. इंटेक कॅपॅसिटी 150 असून 450, 463 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला या ठिकाणी सीट उपलब्ध नव्हतं. हे चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा कनका मामिदी व्हिलेज रंगारेड्डी ह्या एरिया जिल्ह्यामध्ये असणारं हैदराबाद शहरामध्ये स्थित असणारं हे आयान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणची हे फोटो आपण पाहू शकता. हे मुस्लिम मायनॉरिटीचं आहे. या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी सी मधून जाता येईल पण कॅटेगरी बी मधून आपल्याला जाता येत नाही. डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे सुद्धा मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. स्थापना 1985. खूप जुनं कॉलेज आहे. टॉपच्या इन्स्टिट्यूट मध्ये पेशंट फ्लो तुफान आहे. या ठिकाणी MBBS प्रायव्हेट म्हटलं जातं. फक्त मुस्लिम मायनॉरिटीसाठी इंटेक कॅपॅसिटी 150, 12,50,000. इथला बघा कट ऑफ हायर आहे. 472, 473 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये इथं सीट उपलब्ध नव्हतं. हे हार्ट ऑफ द सिटी असणारं आणि पेशंट फ्लो भरपूर असणारा हा कांचनबाग हैदराबाद या परिसरामध्ये उपस्थित असणारं हे कॉलेज आहे. एकदम हार्ट ऑफ द सिटीमध्ये डेक्कन कॉलेज आहे. मुस्लिम मायनॉरिटीचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी ऍडमिशन 100% मॅनेजमेंट कोट्यामधून जर घ्यायचं असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे. डॉक्टर VRK वुमन्स मेडिकल कॉलेज अजीजनगर हे सुद्धा मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. प्रायव्हेट मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज असून 2010 ची स्थापना आहे. 12 लाख फीज आहे. 100 इंटेक कॅपॅसिटी आहे. अजीजनगर तेलंगणा 453, 453 आणि 451 ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा आपल्याला राऊंड 4 मध्ये त्यामध्ये ऍडमिशन झालेलं दिसतंय. हे कॉलेज VRK हे कॉलेज आहे. या ठिकाणी ऍडमिशन आपण घेऊ शकता. शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर टीचिंग हॉस्पिटल पेरंचेरू या ठिकाणी असणार हे कॉलेज असून प्रायव्हेट MBBS या ठिकाणी असून जवळपास स्थापना 2005. 512 लाख रुपये फीज आहे. इंटेक कॅपॅसिटी 150 असून 467 दुसऱ्या राऊंड मध्ये सीट उपलब्ध नव्हते आणि परत तिसऱ्या राऊंड मध्ये 467. हे सुद्धा टॉपचं इन्स्टिट्यूट असल्यामुळे हे सुद्धा मुस्लिम मायनॉरिटीज आहे. संपूर्ण देशातले मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात. शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याचा हा जो तुम्हाला फोटो आपल्याला पाहायला मिळू शकतात. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये असणाऱ्या अपोलो, भास्कर, कामनेनी, डेक्कन, कामनेनीचे 2, डेक्कन, त्याचबरोबर ममताचे 2, प्रतिमाचे 2, मल्लारेड्डीचे 2 इन्स्टिट्यूट आहेत. त्याचबरोबर SVS, महावीर विकाराबाद असे सर्व प्रकारच्या नोहा इन्स्टिट्यूट आहे. एकूण 28 इन्स्टिट्यूट आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस ऍडमिशन मिळत नाही त्यावेळेस इथल्या जवळपास 20 इन्स्टिट्यूटमध्ये आपलं ऍडमिशन होऊ शकतंय. आपले तमाम विद्यार्थी तिकडे होतात. वास्तविक पाहता 2021 मध्ये एक रूल तेलंगणा सरकारने काढला की बऱ्यापैकी या ठिकाणचं डिस्ट्रीब्युशन हे कॅटेगरी A, कॅटेगरी B आणि कॅटेगरी C मधून होत आहे. कॅटेगरी A मधून 50% सीट्स त्यांच्या राज्यातल्या मेरिट बेसिसवरती असतात. या ठिकाणचे मेरिट हायर असतं गव्हर्नमेंटच्या मेरिटच्या तोडीतोड असतं आणि त्यांना फीज मात्र फक्त 1,20,000 रुपये एवढी आहे. कॅटेगरी B मध्ये
आपल्याला या ठिकाणी 35% सीट्स उपलब्ध असतात. 150 पैकी 52 सीट्स उपलब्ध असतात. आणि कॅटेगरी सी मध्ये, ज्याला कॅटेगरी बी मध्ये 11,55,000 फीज आहे. मग त्यांच्या राज्यातला असू दे किंवा इतर राज्यातला असू दे, सर्व जवळपास 52 पैकी 45 एवढे सीट्स आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तिकडे जायला लागले 11,55,000 मधून 11,55,000 फीज मध्ये. त्यामुळं 2021 मध्ये सरकारने एक रूल काढला आणि ह्या 35% 15% एवढे सीट्स आपल्याला ओपन फॉर ऑल, सगळ्या संपूर्ण भारत देशासाठी देण्यात आले. त्यामुळं या 52 सीट पैकी फक्त 8 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत. आणि या 8 सीटमध्ये सुद्धा प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ते 10 सीट उपलब्ध आहेत. ते सगळे आपल्या महाराष्ट्रातले असतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी हैदराबाद आणि त्याच्या परिसरात असणाऱ्या 100-200 किलोमीटरमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, आणि जर आपला महाराष्ट्रात नंबर लागत नसेल आणि 11,55,000 पर इयर फीज भरण्याची ज्याची कॅपॅसिटी असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा टॉपिक आज मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आपण एकंदरीत आपल्या ह्या सर्व इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण 2016 पासून या ठिकाणी ऍडमिशन करत आलेलो आहे. अगदी 271 मार्काला सुद्धा मेरिटच्या बेसिसवरती पहिल्यांदा ऍडमिशन झालं. कारण ओपन स्टेट्स मधून हे ऍडमिशन मिळू शकतं हे बऱ्यापैकी लोकांना कुणाला माहीतच नव्हतं. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण आत्ताच्या ह्या टॉपिकमध्ये करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण जो तेलंगणा MBBS कॉलेजमधला डिटेल सर्व स्थापना, त्यामध्ये असणारा इनटेक कॅपॅसिटी, राऊंड 1, 2, 3 चा जो कट ऑफ आहे, त्याचे फोटो, त्याच्या संदर्भाची स्थापना, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा डिटेल्स मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच नव्हे तर आपल्याकडे जर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये नसाल तर निश्चित तुमचं नुकसान होत आहे. आपल्या आयुष्यभरामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की राईट टाइमला राईट मार्गदर्शन आहे. आणि ते राईट मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं नाही तर परत आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आत्ताच वेळ आलेली आहे. आपल्या सर्वांनी जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपला स्कोर काढून ठेवलेला आहे. ज्यांचा 480 पेक्षा कमी मार्क्स येतात आणि 400 पेक्षा जास्त मार्क्स येतात, ही राज्य 100% आपल्यासाठी उपस्थित आहे, जवळपास 50 ते 55 लाखाच्या फीज मध्ये. एवढंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल, गेल्या वर्षी आपल्याकडे 128 मार्क असणारा कॅटेगरी सी मधून ऍडमिशन झालेलं आहे, 120 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॅटेगरी सी मधून ऍडमिशन इकडे होऊ शकतंय. दरम्यान 90 ते 95 लाखाच्या बजेटमध्ये, ते बी डिव्हायडेड करून. सिंगल पेमेंटमध्ये 75-80 लाखापर्यंत इकडे आपल्याला कॉलेज मिळू शकतंय. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण हा जो आमचा करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमने हे सर्व वर्क करून तुमच्याकडे आज अर्पण करण्याचा, डेव्होट करण्याचा जो प्रयत्न केलाय, हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.